नमस्कार मित्रांनो, मी गणेश शिरसाट आपल्या सर्वांचं आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलला स्वागत करत आहे। आज 24 एप्रिल 2023। 24 एप्रिल हे देशाच्या इतिहासातील लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस। 24 एप्रिल ही संविधानाच्या दृष्टीने, देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने, कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा दिवस। आज सध्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची काही गरज असेल तर कॉन्स्टिट्यूशनल लिटरसीची सगळ्यात जास्त गरज आहे। सुप्रीम कोर्टचे काही जजेस गेल्या 2 महिन्यामध्ये बऱ्याच वेळा म्हणाले की इंडिया इज फेसिंग मेजर प्रॉब्लेम ऑफ कॉन्स्टिट्यूशनल इलिटरसी। सगळ्यात बेसिक प्रश्न पडतो जेव्हा पडतो की देशामध्ये सर्वात सुप्रीम कोण आहे, विच इज द सुप्रीम अथॉरिटी इन इंडिया। Parliament is not supreme, Supreme Court is not supreme, Prime Minister, President is not supreme. Which is the supreme authority in India is the only Constitution of the India. Supreme authority हे देशाचं संविधान। It is the law of the land. प्रश्न पडेल की व्हाय इट इज सुप्रीम अथॉरिटी। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की देशामध्ये संसद असावी, पार्लमेंट असावे, लोकसभा असावी, राज्यसभा असावी, संविधान सांगतं। प्राईम मिनिस्टर, मंत्रिमंडळ असावं, संविधान सांगतं। सुप्रीम कोर्ट असावं, संविधान सांगतं। प्रेसिडेंट असावं, संविधान सांगतं। राज्य असावेत, संविधान सांगतं। मुख्यमंत्री असावं, मंत्रिमंडळ असावे, गव्हर्नर असावेत, संविधान सांगतं। सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असावं, संविधान सांगतं। ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन ज्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज या इन्स्टिट्यूशन्स आहेत, यांचा जन्मदाता संविधान। कॉन्स्टिट्यूशन इज द क्रिएटर, दे आर द क्रिएचर। एव्हरी इन्स्टिट्यूशन हॅज टू ॲक्ट विद इन द 4 कॉर्नर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द लॉ ऑफ द लँड, द सुप्रीम अथॉरिटी। 24 एप्रिल 1973 देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस। 24 एप्रिल 1973 ला देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी केस, देशाच्या कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री मधली सगळ्यात मोठी केस, हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया या केसचा निकाल आला। 13 जजेस बेंच, 6 months ऑफ प्रोसिडिंग, 66 days ऑफ हियरिंग अँड thousands ऑफ अथॉरिटीज वेअर साइटेड। Honorable Supreme Court by 7 versus 6 majority held that the Parliament can amend the Constitution subject to basic structure of the Constitution. 24 एप्रिल 1973 ला आलेला हा निकाल आज 24 एप्रिल 2023 आहेत। आज या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। देशाच्या कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री मधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपण पर्टिक्युलरली 24 एप्रिल 1973 ला पाहिला। पण केशवानंद भारती म्हणजे फक्त इतकं नव्हे की केशवानंद भारती म्हणजे पार्लमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। याच्याही पुढे जाऊन त्या देशामध्ये ते 6 महिने काय घडलं हा मोठा एक कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्रीचा पार्ट आहे। हा एक इतिहास जास्त महत्त्वाचा आहे। ते 13 जजेस कोण होते, बेसिक स्ट्रक्चरचा एक्झॅक्टली इश्यू कोण होता, सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंटमध्ये एक्झॅक्टली स्ट्रगल काय होतं आणि संसदेचं म्हणणं काय होतं, राज्यकर्त्यांचं म्हणणं काय होतं आणि इम्प्लाइड लिमिटेशन किंवा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय याचा इतिहास प्रत्येकाला माहिती असला पाहिजे। आणि म्हणून आपण आज त्या एका केसचं महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की व्हॉट इज केशवानंद भारती। या केसचं महत्त्व काय आहे, या केसचं महत्त्व समजून घेण्याकरता थोडं केसच्या पाठीमागे जायला पाहिजे। सुरुवात कधीपासून झाली, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत हे पाहायला पाहिजे। जास्त टेक्निकॅलिटी मध्ये न जाता थोडक्यात सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम अथॉरिटी, नो डाऊट। पण पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये कुठेतरी एक पर्टिक्युलर स्ट्रगल असतो। देयर इज अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी। आणि हा स्ट्रगल म्हणजे की ठीक आहे, संविधानानंतर सुप्रीम कोर्ट आणि रॅदर दॅन संविधानाच्या घटना दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकारावर काही बंधनं आहेत की नाहीत, वेदर देर आर एनी लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू
amend the constitution or not, or whether parliament has a unlimited power to amend the constitution or not. आणि जर पार्लमेंटला घटना दुरुस्ती करण्याचे अनलिमिटेड पॉवर दिले तर त्याचे परिणामही काय होऊ शकतात आणि केशवानंद भारतीच्या केसमध्ये एक्झॅक्टली झालं काय हे आपल्याला पाहायचं आहे. संविधानामध्ये आपण पाहिलं की संविधानामध्ये आर्टिकल 13 आहे, डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. आर्टिकल 13 डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू सांगतो पॉवर ऑफ द पार्लमेंट, पॉवर ऑफ द ज्युडिशरी टू रिव्ह्यू द लॉ इनेक्टेड बाय द स्टेट. डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियरी, कायदे मंडळाने बनवलेला कायदा संविधानाला धरून आहे की नाही हे तपासून पाहण्याचा जो न्यायपालिकेचा अधिकार आहे त्याला आपण न्यायिक पुनर्लोकन किंवा डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो. ह्या संविधानाच्या आर्टिकल 13 मध्ये दिलेला आहे की स्टेटने बनवलेला कोणताही कायदा, कायदे मंडळाने बनवलेला कोणताही कायदा फंडामेंटल राईटला धरून आहे की नाही, संविधानाला धरून आहे की नाही हे तपासून पाहण्याचा न्यायपालिकेचा अधिकार आर्टिकल 13 मध्ये आहे. आणि आर्टिकल 368 डील्स विथ द पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 368 ची ओरिजिनल हेडिंग प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अशी होती, घटना दुरुस्तीची प्रक्रिया. संविधानातला आर्टिकल 13 सांगतो की असा कोणताही कायदा जो मूलभूत हक्काचं उल्लंघन करतो तो कायदा असंविधानिक असतो, अनकॉन्स्टिट्युशनल असतो. आणि हे जे सगळं स्ट्रगल आहे, स्ट्रगल फॉर सुप्रिमसी आहे, हा जो बॅलन्स ऑफ पॉवर आहे हे संविधानाच्या 2 आर्टिकल भोवती फिरतं, आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368. आणि केशवानंद भारतीची सगळी केस त्या 2 आर्टिकल भोवती फिरती आणि त्या 2 आर्टिकलच्या एका शब्दाभोवती फिरती, तो म्हणजे लॉ. जर इनडायरेक्टली सांगायचं झालं तर पार्लमेंट किंवा सुप्रीम कोर्ट दोघेही कधी हे मान्य करत नाहीत की आमच्यामध्ये काही स्ट्रगल आहे, पण कुठेतरी अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली त्या दोघांमध्ये स्ट्रगल असतो, असलाही पाहिजे. देयर आर 3 पिलर्स ऑफ द डेमोक्रेसी: लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियल. लेजिस्लेचर, आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर आहे, संविधान सेपरेशन ऑफ पॉवर सांगतं. लेजिस्लेचरचं काम आहे, कायदे मंडळाचं काम आहे कायदा बनवणे, टू इनॅक्ट द लॉज. एक्झिक्युटिव्हचं काम आहे टू इम्प्लिमेंट द लॉज आणि ज्युडिशरीचं काम आहे टू इंटरप्रिट द लॉज, टू डिलिव्हर द जस्टिस. आणि ह्या तिन्ही विंग, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, या सेपरेट असल्या पाहिजे. देअर शॅल बी अ सेपरेशन ऑफ पॉवर. आणि न्याय व्यवस्था तर इंडिपेंडेंटच असली पाहिजे. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. न्यायपालिका, न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य टिकून राहिलं पाहिजे, इंडिपेंडन्स टिकून राहिलं पाहिजे. कारण जर लेजिस्लेचरच, जर एक्झिक्युटिव्ह, जर ज्युडिशियल प्रोसेस किंवा जजेस अपॉइंट करायला लागले तर चान्सेस असे आहेत की पर्टिक्युलरली असे जजेस अपॉइंट केले जातील की ते भविष्यात राज्यकर्त्यांच्या विरोधात किंवा शासनाच्या विरोधात निकाल देणार. आणि जर हे एकत्र झाले तर कायदे मंडळाने एखादा अन्यायकारक कायदा बनवायचा, जे लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह मध्ये आहेत तेच जर ज्युडिशरी मध्ये जाऊन बसले तर कायदे मंडळाने एखादा अन्यायकारक कायदा बनवायचा, तीच मंडळी जर ज्युडिशरी मध्ये असतील तर तो कायदा कसा संविधानाला धरून आहे हे न्यायपालिकेने सांगायचं आणि तो कायदा एक्झिक्युटिव्हने इम्प्लिमेंट करायचा. देअर विल बी इनजस्टिस. आणि ह्या तिघांचं पर्टिक्युलरली इंडिपेंडन्स, ज्युडिशरीचं इंडिपेंडन्स आणि कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर किती महत्वाचं आहे, ते मेंटेन राहणं किती गरजेचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. केशवानंद भारती काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. कुठेतरी आर्टिकल 13 खाली इनडायरेक्टली कोर्ट म्हणतो वी आर सुप्रीम. कुठेतरी आर्टिकल 13 खाली सुप्रीम कोर्ट इनडायरेक्टली म्हणतो वी आर सुप्रीम. त्यांना विचारलं तुम्ही कसे सुप्रीम? प्रत्यक्षरित्या म्हणत नाहीत, इनडायरेक्टली दोघंही म्हणतात. तर ते म्हणतात संविधानाने आर्टिकल 13 खाली आम्हाला अधिकार दिलाय की संसदेने बनवलेले कायदेही संविधानाला धरून आहेत की नाहीत हे तपासून पाहण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलाय. आणि संसदेने बनवलेले कायदे संविधानाला धरून नसतील तर ते कायदे रद्द करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलाय. म्हणजे संसदेने बनवलेले कायदे आम्ही रद्द करू शकतो, म्हणजे आम्ही सुप्रीम.
पार्लमेंटवाले म्हणतात आम्ही सुप्रीम. त्यांना विचारलं तुम्ही कसे सुप्रीम, किती आहे, म्हणतात आर्टिकल 368. आर्टिकल 368 ची ओरिजिनल हेडिंग प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन होती. आता दी पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड प्रोसिजर देअर ऑफ अशा प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनल. ते सांगतात की आर्टिकल 360 खाली आम्ही सुप्रीम. त्यांना विचारलं आर्टिकल 360 खाली कसे सुप्रीम. ते म्हणतात की ज्या संविधानाने तुम्हाला हा अधिकार दिलाय की आम्ही बनवलेले कायदे तपासून पाहण्याचा, त्याच संविधानाने आम्हाला आर्टिकल 368 खाली अधिकार दिलाय की आम्ही घटना दुरुस्ती करू शकतो, संविधानामध्ये बदल करू शकतो, घटना दुरुस्ती करू शकतो. त्याने काय होतं म्हणे, घटना दुरुस्तीमध्ये संविधानामध्ये एखादा आर्टिकल ऍड करू शकतो, संविधानामधलं एखादा आर्टिकल डिलीट करू शकतो. मग प्रश्न पडतो त्याच्यामुळे तुम्ही कसे सुप्रीम. मग संसद इनडायरेक्टली जर म्हणायला लागली की जर उद्या आम्ही घटना दुरुस्ती केली आणि आर्टिकल 13च डिलीट करून टाकला तर तुम्ही कोणते कायदे तपासून पाहणार आहेत. तर अधिकारच राहणार नाही तुम्हाला आमचे कायदे, आम्ही बनवलेले कायदे तपासून पाहण्याचा, न्यायिक पुनर्लोकनचा, ज्युडिशियल रिव्ह्यूचा. आपण म्हणतो पार्लमेंट हॅज नो पॉवर टू डू सो. तुम्ही आर्टिकल 13 डिलीट नाही करू शकत. पार्लमेंट मध्ये का नाही डिलीट करू शकत. देर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट. आणि मग आपण म्हणतो की आर्टिकल 13 सांगतो की एनी लॉ विच व्हायलेट्स फंडामेंटल राईट इज व्हॉइड. असा कोणताही कायदा जो फंडामेंटल राईट व्हायलेट करतो तो व्हाईड असतो. तुम्ही इथं फंडामेंटल राईट डिलीट करायच्या गोष्टी करून राहिलात. जो फंडामेंटल राईट तुम्ही एखादी घटना दुरुस्ती केली आणि फंडामेंटल राईट डिलीट केला, ज्या घटना दुरुस्तीने ते फंडामेंटल राईट डिलीट करतात ती घटना दुरुस्ती, दॅट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इटसेल्फ इज अनकॉन्स्टिट्यूशनल अंडर आर्टिकल 13. त्याला काउंटर आर्ग्युमेंट पार्लमेंटच्या वतीने, गव्हर्नमेंटच्या वतीने असं असतं की अंडर आर्टिकल 13 द टर्म लॉ इन्क्लूड्स ओनली ऑर्डिनरी लॉ अँड नॉट द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लॉ. आर्टिकल 13 खाली लॉ या शब्दाचा अर्थ फक्त ऑर्डिनरी लॉ मध्ये सामान्य कायदे, CPC, CRPC, IPC एक्सेट्रा. आर्टिकल 13च्या लॉ शब्दाच्या व्याख्येमध्ये घटना दुरुस्ती कायदा, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लॉ येत नाही. प्रश्न हे तर इतकाच होता, वेदर अंडर आर्टिकल 13 द टर्म लॉ इन्क्लूड्स ओनली ऑर्डिनरी लॉ और वेदर इट इन्क्लूड्स बोथ ऑर्डिनरी एज वेल एज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट लॉ. सज्जन सिंग, शंकरी प्रसाद, गोलकनाथ, केशवानंद भारती आणि मिनराव मिन्स. यापैकी केशवानंद भारतीची केस आणि गोलकनाथची केस आपल्याला पाहणं गरजेचं आहे. केशवानंद भारतीची केस समजून घेण्याकरता थोडं इतिहासात डोकलं पाहिजे. 27 फेब्रुवारी 1967 द गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, द 11 judges bench of the Honorable Supreme Court by 6 versus 5 majority presided over by the then Chief Justice Subba Rao has observed under Article 13 of the Constitution of India the term law includes both ordinary law as well as constitutional amendment law and therefore Parliament has no power to amend the Constitution. पार्लमेंट मध्ये आणि सुप्रीम कोर्ट मध्ये इनडायरेक्टली, प्रत्यक्ष म्हणा अप्रत्यक्ष म्हणा, पहिली वादाची ठिणगी जर कधी पडली असेल तर ते 27 फेब्रुवारी 1967 रोजी 11 जजेस बेंच ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट बाय 6 वर्सेस 5 मेजॉरिटी प्रिसाइडेड बाय द देन चीफ जस्टिस सुब्बा राव. चीफ जस्टिस सुब्बा राव 6-5 मेजॉरिटीने असं म्हणतात की संविधानाच्या आर्टिकल 13 मध्ये जो लॉ शब्द आहे, under article 13 the term law includes both ordinary law as well as constitutional amendment law and therefore parliament has no power to amend the fundamental rights. आणि गोलकनाथ मध्ये आणखी एक रेशो चीफ जस्टिस सुब्बाराव सांगतात की संसदेला आर्टिकल 368 खाली आर्टिकल 368 deals with the only procedure to amend the constitution and not power to amend the constitution. कारण आर्टिकल 368 ची हेडिंग आहे प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आणि इथे पहिल्यांदा कुठेतरी ठिणगी पडली आणि कुठेतरी पार्लमेंटच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर रिस्ट्रिक्शन आली.
द पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन वॉज रिस्ट्रिक्टेड. संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर बंधन आले, जे कुठेतरी राज्यकर्त्यांना ते बंधने नको असतात. गव्हर्नमेंटचं नेहमी म्हणणं असतं की संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर काही बंधनं नाहीत. देर आर नो लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आणि कुठेतरी पेटिशनर्स असेल किंवा बाकीची मंडळी असतील किंवा सुप्रीम कोर्ट असेल, यांचं म्हणणं असतं की देर आर इम्प्लाइड लिमिटेशन ऑन पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आणि मग पहिली थिंगी या दिवशी यावेळेस पडली. नाव स्ट्रगल फॉर सुप्रीमसी बिगिन्स. नाव सुप्रीम कोर्ट इज ऑन फ्रंट फूट, पार्लमेंट इज ऑन बॅक फूट. द स्ट्रगल फॉर सुप्रीमसी बिगिन्स. एक पाऊल या स्ट्रगल मध्ये सुप्रीम कोर्ट कुठेतरी पुढे होतं, पार्लमेंट कुठेतरी एक पाऊल मागे होतं. कारण सुप्रीम कोर्टाने संसदेच्या घटना दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर बंधनं घातली होती. त्याच्यानंतर काळ पुढे गेला. त्यावेळेस देन प्राईम मिनिस्टर इंदिराजी पंतप्रधान होते. त्याच काळामध्ये काही रिफॉर्म्स आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये आपल्याकडे संविधानामध्ये आर्टिकल 363 होता. जे राजे महाराजे होते, आपल्याला माहिती आहे की 565 छोटे मोठे राजे रजवाडे एकत्र करून बनवलेला हा देश. हे राजे रजवाड्यांनी जेव्हा त्यांचं पर्टिक्युलरली राज्य भारत देशात स्वाधीन केलं, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साईन केला, त्यावेळेस आपण त्यांना प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला दरवर्षी भारताच्या गंगाजळीतनं ठराविक पैसे, ठराविक अमाऊंट दिली जाईल. त्याला प्रिव्ही पर्सेस म्हटलं गेलं. आणि ते प्रॉमिस म्हणून संविधानामध्ये एक आर्टिकल घेतलं, आर्टिकल 363, प्रिव्ही पर्सेस टू द प्रिन्सली स्टेट्स और फॉर्मर रूलर्स. कुठेतरी हे राजे महाराजे आणि गव्हर्नमेंटचे कुठे ना कुठे काहीतरी क्लॅशेस होत होते किंवा गव्हर्नमेंटची पॉलिसी आणि यांचे क्लॅशेस होत होते. गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला की हे जे राजे महाराजे आहेत यांना जे प्रिव्ही पर्सेस दिले जातात, हे पैसे दिले जातात, हे पैसे बंद केले पाहिजे. आणि राष्ट्रपतींनी एक आदेश काढला की हे राजे महाराजांना जे पैसे दिले जात आहेत, राजे महाराजांना जे पर्टिक्युलरली प्रिव्ही पर्सेस दिले जात आहेत, हे पर्टिक्युलरली प्रिव्ही पर्सेस हे पैसे बंद. ॲबॉलिशन ऑफ प्रिव्ही पर्सेस. प्रेसिडेंटने ऑर्डरच काढली. त्या ऑर्डरच्या विरोधात राजे महाराजे सुप्रीम कोर्टात गेले. दॅट वॉज द केस ऑफ हिज हायनेस माधवराव सिंधिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यांचं म्हणणं होतं की पर्टिक्युलरली संविधानामध्ये आम्हाला आर्टिकल आहे, संविधानामध्ये एक सेपरेट आर्टिकल आहे की संविधान सांगतं की ह्या राजा महाराजांना पैसे दिले पाहिजेत, प्रिव्ही पर्सेस टू द फॉर्मर रूलर्स. आणि संविधान जर सांगतं पैसे दिले पाहिजेत, तर प्रेसिडेंट एक फक्त ऑर्डर काढून हे पैसे बंद कसे करू शकतात? संविधानाच्या आर्टिकल पेक्षा प्रेसिडेंटची ऑर्डर मोठी नक्कीच नाही. सुप्रीम कोर्ट सेट असाइड द ऑर्डर ऑफ द प्रेसिडेंट. आणि सुप्रीम कोर्टाने ती प्रेसिडेंटची ऑर्डर रद्द केली, सेट असाइड केली. नाव अगेन देर इज अ स्ट्रगल. नाव अगेन सुप्रीम कोर्ट इज ऑन फ्रंट फूट अँड गव्हर्नमेंट इज ऑन बॅक फूट. कुठेतरी गव्हर्नमेंटची आणखी एक पॉलिसी स्ट्रक डाऊन झाली. त्याच काळामध्ये गव्हर्नमेंटने बँक नॅशनलाइज केली. बँक नॅशनलाइज केल्या. संविधानामध्ये आर्टिकल 31 खाली पॉवर आहे, पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अक्वायर द प्रॉपर्टी ऑफ द पब्लिक, पॉवर ऑफ द स्टेट लेजिस्लेचर अक्वायर द प्रॉपर्टी ऑफ द पब्लिक फॉर पब्लिक पर्पज आफ्टर पेइंग कंपन्सेशन. पब्लिक पर्पज करता पब्लिकची प्रॉपर्टी अक्वायर करू शकता आफ्टर पेइंग कंपन्सेशन. आणि कुठेतरी ह्या बँक नॅशनलाइज त्या काळात 1968, 1969, 70च्या काळात बँक नॅशनलाइज केल्या गेल्या. साहजिकच बँक नॅशनलाइज करण्याचा शासनाचा अधिकार होता, गव्हर्नमेंटचा अधिकार होता. पण त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांची प्रॉपर्टी अक्वायर करताय तर त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. आणि त्यांना नुकसान भरपाई दिली गेली गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये नुकसान भरपाई दिली. आणि ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स पेएबल आफ्टर 10 इयर्स फ्रॉम टुडे.
म्हणजे एखाद्याची वस्तू तुम्ही आज विकत घेतायत, आजच्या भावात विकत घेतायत आणि त्याला पैसे 10 वर्षांनी मिळणार आहेत. म्हणजे एखाद्या मित्राची बाईक तुम्ही आज विकत घेतली, त्याला सांगितलं तुझी बाईक मी आज परचेस करतो, आजच्या भावात विकत घेतली आणि त्याला सांगितलं तुला पैसे 10 वर्षांनी देतो, इज इक्वल टू फुकट घेतली. 10 वर्षांनी काय त्याची व्हॅल्यू आहे. आणि कुठेतरी पुन्हा पर्टिक्युलरली हे चॅलेंज झालं. पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली, पॉप्युलरली नोन एज अ बँक नॅशनलायझेशन केस, आरसी कुप्पर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, आर्ग्युड बाय नानी पालखीवाला. प्रिव्ही पर्सेस असेल आर्ग्युड बाय नानी पालखीवाला. देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट, देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा वकील, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा वकील, सगळ्यात मोठा कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आजपर्यंत कोणी झालं नाही, भविष्यात कोणी होणार. नानी भाई जीजी भाई पालखीवाला और नानी भाई पालखीवाला, नानी भाई आरदेश जी पालखीवाला, पॉप्युलरली नोन एज अ नानी पालखीवाला. कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री मधली कोणती लँडमार्क केस काढा, एका साइडने ह्या व्यक्तीने आर्ग्युमेंट केलेला आहे. केशवानंद भारतीमध्ये ज्या पर्टिक्युलरली इलॉकन्सनी यांनी आर्ग्युमेंट केलं ते आपण पुढे येऊयात. त्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टामध्ये होतं की यू कॅन अक्वायर माय प्रॉपर्टी आफ्टर पेइंग कंपन्सेशन, बट द कंपन्सेशन मस्ट बी रिझनेबल कंपन्सेशन. तुम्ही हे जे देताय ते आर्बिट्ररी आहे, हे रिझनेबल नाहीये. कंपन्सेशन मस्ट बी रिझनेबल कंपन्सेशन. आणि मग सुप्रीम कोर्ट आणि अगेन सुप्रीम कोर्ट सेट असाइड दॅट बँक नॅशनलायझेशन प्रोसिडिंग्स आणि सुप्रीम कोर्ट सांगितलं की यू कॅन अक्वायर द प्रॉपर्टी फॉर पब्लिक पर्पज आफ्टर पेइंग कंपन्सेशन अँड कंपन्सेशन मस्ट बी रिझनेबल कंपन्सेशन. आणि तुम्ही हे दिलंय ते रिझनेबल नाही, इट मस्ट बी रिझनेबल कंपन्सेशन. आणि कुठेतरी पुन्हा एकदा सेटबॅक गव्हर्नमेंटला बसला, गव्हर्नमेंटला बॅक टू बॅक 3 सेटबॅक बसले. कुठेतरी पहिली एकतर गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाबच्या केसमध्ये पार्लमेंटचे पॉवर रेस्ट्रिक्ट करण्यात आले होते. त्याच्यानंतर बँक नॅशनलायझेशन केस झाली, त्याच्यानंतर प्रिव्ही पर्सेस केस झाली. आणि कुठेतरी गव्हर्नमेंटचा, राज्यकर्त्यांचा असा समज झाला की आम्ही काहीतरी करायला जातोय, आम्ही काहीतरी करायला जातोय आणि जे मेन अडचण निर्माण करतोय तर हे कोर्ट निर्माण करतोय. आम्ही काहीतरी पर्टिक्युलरली रिफॉर्म्स आणायला जातोय, इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणायला जातोय. आणि सुप्रीम कोर्ट येतं दिस इज व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट, दिस इज व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट, हे सेट असाइड ते सेट असाइड. म्हणून राज्यकर्त्याने 1967-68 पासून पॉलिसी बदलली आणि कुठेतरी असा इनडायरेक्टली डिसिजन घेण्यात आला की इथून पुढे सुप्रीम कोर्टामध्ये जजेसच असे अपॉइंट करायचे की भविष्यात जर आपण काही डिसिजन घेतला तर ते डिसिजन त्यांनी रद्द नाही केला गेला पाहिजे. आणि पॅकिंग ऑफ द कोर्टरूम वॉज स्टार्टेड, गव्हर्नमेंट स्टार्टेड पॅकिंग ऑफ द कोर्टरूम. असं म्हटलं जातं गव्हर्नमेंटनी कोर्टरूम पॅक करायला सुरुवात केली. पॅकिंग ऑफ द कोर्टरूम म्हणजे काय, तर असे जजेस सुप्रीम कोर्टामध्ये अपॉइंट करायचे की जर भविष्यामध्ये आपण काही केलं तर त्यांनी ते सेट असाइड नाही केलं पाहिजे, रद्द नाही केलं पाहिजे, आपल्या फेवरचे जजेस अपॉइंट करायचे. संविधानामध्ये जजेस अपॉइंटमेंट, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जजेस अपॉइंटमेंटची प्रोसेस होती आहे. आर्टिकल 124 सांगतो प्रेसिडेंट मे अपॉइंट द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट इन कन्सल्टेशन विथ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. प्रेसिडेंटने चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या कन्सल्टेशन सोबत पर्टिक्युलरली जजेस अपॉइंट करावे. संविधान आल्यापासून 1967 पर्यंत वाद नव्हता. लोक मोठी होती, ज्ञानी होती, त्यागी होती, संविधानाच्या तरतुदीची जाणीव होती, प्रत्येकाला आपले अधिकार क्षेत्र माहिती होते. जरी एखाद्याला सुप्रीम कोर्ट जज अपॉइंट करायचंय, 2-3 नाव आले तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत कन्सल्ट केलं जायचं आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे एक नाव सजेस्ट करतील ते नाव फायनल केलं जायचं. कधी वाद नव्हता. पण जेव्हा गव्हर्नमेंट आणि सुप्रीम कोर्टच्या ह्या 2-3 केसेस मध्ये क्लॅश लागले, बॅक टू बॅक क्लॅश लागले, तेव्हा असं ठरवलं गेलं की इथून पुढे हे कन्सल्टेशन बंद. अगोदर गव्हर्नमेंट नाव फायनल करणार, मग ते चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे पाठवणार. चीफ जस्टिस ऑफ इंडियाची त्या नावाला संमती असो नाही तर नसो, तो व्यक्ती अपॉइंट केला जाणार. प्रश्न आहे कन्सल्टेशन शब्दाचा अर्थ काय, ज्युडिशियल अपॉइंटमेंट, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, कलिजियम सिस्टीम, त्याचं एक वेगळं लेक्चर आपण पाहूयात. तिकडे आता जाण्याची आवश्यकता.
पण मग जजेस पॅकिंग ऑफ द कोर्टरूम वॉज स्टार्टेड. कारण ह्या स्ट्रगल मध्ये कुठेतरी एक गोष्ट नक्कीच माहिती होती की इथून पुढे जर पुढे एक स्ट्रगल झाली पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये, जर एखादं मोठं लिटिगेशन झालं तर त्या लिटिगेशन मध्ये दॅट विल बी द फायनल स्ट्रगल फॉर सुप्रीमसी बिटवीन द पार्लमेंट अँड ज्युडिशियरी, बिटवीन द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. तो दिवस येणार, त्याच्याकरता तयारी राज्यकर्त्यांनी गव्हर्नमेंटनी पॅकिंग ऑफ द कोर्टरूम करून सुरुवात केली होती. आणि तो दिवस एक दिवस येणार होता आणि तो दिवस आला. 31 ऑक्टोबर 1972 ला सुरू झालेली हिअरिंग 23 मार्च 1973 ला अचानकपणे संपली आणि 24 एप्रिल 1973 ला आलेला देशाच्या इतिहासातली सर्वात मोठी केस आणि देशाच्या इतिहासातलं सर्वात मोठं जजमेंट, हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया, अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी बिटवीन द पार्लमेंट अँड ज्युडिशियरी. देर आर द डिस्प्यूट बिटवीन बार अँड बेंच, देर आर द डिस्प्यूट बिटवीन बेंच अँड बेंच, देर आर द डिस्प्यूट बिटवीन काउन्सिल फॉर द पेटिशनर अँड रिस्पॉन्डंट, देर आर द डिस्प्यूट बिटवीन काउन्सिल फॉर द रिस्पॉन्डंट अँड रिस्पॉन्डंट. देशाच्या इतिहासात ते 6 महिने काय झालं, 6 months ऑफ प्रोसिडिंग, 66 days ऑफ हिअरिंग, thousands ऑफ अथॉरिटीज वेअर साइटेड. म्हणजे कोणत्याही प्रकारे गव्हर्नमेंटने ठरवलं होतं जे काही प्रयत्न असतील साम दाम दंडभेद, निकाल विरोधात नाही गेला पाहिजे. आणि देशाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा दिवस 24 एप्रिल 1973. नेमकं काय झालं ते 6 महिने देशामध्ये, त्या 66 दिवसाच्या हिअरिंग मध्ये काय झालं कोर्टामध्ये, एक एक दिवस काय काय घटना घडल्या आणि ती केस किती महत्वाची आहे ही केस आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे त्या केसचं बॅकग्राऊंड होतं. हा थोडा इंट्रोडक्टरी पार्ट होता. हा इंट्रोडक्टरी पार्ट झाल्यानंतर आपण केस थांबूया, आपण केस पाहूया, डिस्कस करूया. पण हे आपल्या पर्टिक्युलरली जी लेक्चर सिरीज आहे हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया, अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी, सेकंड पार्ट पासून आपण केसला सुरुवात करूयात. या बॅकग्राऊंडवर आपल्याला समजून घ्यायचंय की केशवानंद भारतीचं महत्व काय आहे आणि केशवानंद भारतीचा इम्पॉर्टन्स काय. केशवानंद भारती मधल्या एक एक डिटेल्स आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. हा थोडा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण आज पाहिला, पण आपण ह्या आपल्या लेक्चर सिरीज जी आहे कुठेतरी असं वाटतं की कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी होणं गरजेचं. इंडिया नीड्स अ कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी, सुप्रीम कोर्टचे जजेसही म्हणतायत. आणि आपल्याला सगळ्यांना हे संविधानाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे बेसिक स्ट्रक्चर आणि केशवानंद भारती याची जाणीव व्हावी, हे माहिती व्हावं, त्या दृष्टीने हा छोटासा प्रयत्न आजपासून सुरू करत आहे की एक्झॅक्टली ही केस काय आहे. पण आजच्या ह्या पहिल्या पार्ट मध्ये आपण आज थांबूया. हिज होलीनेस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ अँड युनियन ऑफ इंडिया, अनटोल्ड स्टोरी फॉर स्ट्रगल फॉर सुप्रीमसी विल डिस्कस इन सेकंड पार्ट. आज आपण थांबूयात, सेकंड पार्ट मध्ये आपण डिस्कशन करायला घेऊयात की एक्झॅक्टली केस काय होती. थँक्यू.